भिवंडी तालुका के वड़ूनगर गांव में आज दिनांक 10 मई 2025 को कैलाशवासी उषा केशव पाटिल के प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन आदर्श केशव पाटिल, केशव मारुति पाटिल, प्रगति भूषण चौधरी, अक्षरा आदर्श पाटिल, रविश केशव पाटिल, भूषण बलिराम चौधरी, दर्पण चंद्रकांत पाटिल, मोनिश चंद्रकांत पाटिल, गुरुनाथ मारुति पाटिल, प्रभाकर विष्णु पाटिल, सुनंदा विकास पाटिल तथा समस्त पाटिल परिवार व वड़ूनगर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा किया गया। इस अवसर पर कैलाशवासी उषा केशव पाटिल की भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रम, कीर्तन व स्नेह भोजन का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा वड़ूनगर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर कैलाशवासी उषा केशव पाटिल की भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। Kumar
साधनी साधनी दोहा विठ्ठल बलवा दोहा माधव बलवा
माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान तैसा होई सावधान हृदय धरी नारायण पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तुका म्हणे माय बापे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले मायोग पिटे तटे मरत्यम वर पुंडलिकाय धातु मुनिंदे समागतिष्ठम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम मना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शारदा विश्वमणी निमिल्याम मज हृदय सद्गुरु तेने तारिला संसारू म्हणून विशेष त्यादरू वेकावरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. आपल्यातील उषाताई केशव पाटील या लोकांची यात्रा सोडून परलोकाला जाऊन आज तिथीप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपण पुण्यस्मरण करतो. पुण्यस्मरण करण्यामागचं कारण जो जीवात्मा जन्माला आला ना मेल्यानंतर जिथून आला तिथं जाण्याकरता 1 वर्ष लागतो. आजचं पुण्यस्मरण साजरा करण्याकरचं कारण मागचा हेच का आजच्या दिवसाला दुसरा देह त्यांना प्राप्त होणार आहे. जेवढे जन्माला आल्यापासून जेवढी कर्म केली ना त्या कर्मानुसार त्या कर्माचा फळ म्हणा त्या कर्माचा भोग म्हणा ते भोगण्याकरता परत दुसऱ्या देहामध्ये त्या प्रवेश करणार आहे. मग तुम्ही सांगता का पुनर्जन्म आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितले उपजेते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका येतोय तैसे परिवर्तन. माऊली काय सांगतात? जो उपजलाय ना तो मरणार आहे. मरणार तो पुन्हा जन्माला येईल. पुन्हा जन्माला येईल म्हणून मनुष्य देहालाच येईल का? नाही. जरी तुमचे पाप पुण्य समान जर झाले असतील ना तर तो मनुष्य जन्माला येईल. मग त्याकरता कर्म चांगले करावे लागतात. कारण जन्माला आपण आलोय ध्याची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोडिया ना म्हणो नाही धनंजया. ज्ञानेश्वरी माऊली सांगतात कारण देहाच्या जन्माला आलात तुम्ही जन्म मृत्यूचा सोहळा तुम्हाला चुकणार नाही. हे 2 सोहळे जन्माला आल्यानंतर अज्ञात असतात. तुम्ही अज्ञान आहात ना
तुम्हाला तुमचा सोहळा बघता येत नाही, अज्ञानात तुम्हाला त्याची अक्कल नसते. तो सोहळा कसा साजरा होतो? मेल्यानंतर डोळे मिटलेले असतात, मग कसा पाहणार? माऊली सांगतात ते 2 सोहळे फिक्स आहेत आपल्याकरता. आपण त्याच्यातनं बगड करतो आणि तिसरा सोहळा साजरा करतो, लग्नाचा सोहळा. तो डोळ्यात एखादं बघतो, तो डोळ्याने बघतो का नाही? कसे नाचता? तो सोहळा तुम्ही आनंदात साजरा करता, तुम्हाला संसार आनंदाचा वाटतो. अवघाची संसार सुखाचा कडे न आनंद तो झाला सोळा अनुपम्य, तो झाला सोळा अनुपम्य, तो झाला सोळा अनुपम्य, तो झाला सोळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले निडोळा, आपुले मरण पाहिले निडोळा, तो झाला सोळा अनुपम्य, तो झाला सोळा अनुपम्य, तो झाला सोळा अनुपम्य, तो झाला सोळा अनुपम्य. तो हा झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले ना डोळा. कारण तिथं मरण संभवतोय. संसार कसा आहे? संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही मोठे रात्रंदिवस तळमळ. पूर्ण होतो का? संसार आतापर्यंत पूर्ण झाला का? माऊली सांगतात जन्म मृत्यू हा सोहळा फिक्स आहे. तिसरा आपण बगड देऊन करतो, शॉर्टकट मारतो, लग्नाला उभे राहतो बोल्यावर. मंगलाष्टकांचा अर्थ आतापर्यंत समजला का? मंगलाष्टका पहिल्यांदा सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला सावध करतात, सावधान. मग पुढची मंगलाष्टका चालू. आतापर्यंत विचार केलात का मंगलाष्टका मागचा अर्थ काय? सप्तपदी घेता काय अर्थ आहे त्या मागचा? कधी विचार केला नाही. माझा लग्न होतय ना, मग त्याला काही हो, मी कसे उड्या मारेन, आनंद साजरा करेन. अरे पण त्या मागचा दुःख कधी सोचला का? तो 3 दिवसाचा सोहळा आनंदात साजरा करतो. 4थ्या दिवसापासून तुझी आण नेण चालू होते, आणा चालू होतो मागे. ये आण ते आण चालू झाला तुझा आणा. मग सांगतो जरा पहिला होतो तो बरा होतो, पहिला एकटा होतो तेव्हा बरा होतो, पण आता ये आण ते आण चालू झाला. मायले कराला सोडून गेली आई, मायले कराला आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी. आई आमच्यासाठी तुम्ही कष्ट केले फार, आई आमच्यासाठी तुम्ही कष्ट केले फार, सोडून गेली आई हा परिवार, सोडून गेली आई हा परिवार. आई आम्हाले कराना सोडून गेली आई, आम्हाले कराना आई आई मारू कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला. लेकी तू नारळात बसती काना कोपऱ्यात, लेकी तू नारळात बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई या घड्याला, आठवण येते आई याच घडीला, सोडून गेली आई आम्हाले राहा, सोडून गेली आई आम्हाले
आई आई हा मारू मी कुणाला आई आई मारू मी कुणाला माने बाबा आणि आई आई बाबा कारके आई बाबा कारके दैवत नाही सोडून गेली आई सोडून गेली आई आम्हाले कराना आई 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 हात मारू मी कुणाला आई 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 हात मारू मी कुणाला माय बापे केवळ कासी तेने न जावे तीरतासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तुका म्हणे बापे अवघी देवाची स्वरूपे उपरायांच्या च्या चरणावर आपण कसा तरी वेळ्या अभावी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आज याच्यावर बरेचसे कीर्तनकार स्वतःच्या बुद्धीप्रमाणे म्हणा माऊलीने बुद्धी देईल त्याप्रमाणे म्हणा चिंतन मांडू शकतात. पण माझी अल्पशी बुद्धी माऊलीने जशी बुद्धी दिली बोलण्याचा प्रयत्न केला त्या माऊली चरणी आपण केलेली सेवा अर्पण करण्यापूर्वी एक तिच्याकरता गीत गाऊ त्या माऊली करता भजन घेऊ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तैसा होई सावधान हृदय उभे ठेले तुका म्हणे माय बापे तुका म्हणे माय बाई स्वरूपे कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. सेवा आयोजित केली कशा करता आयोजित केली तुम्हाला पहिला पटवून दिलं. कारण वर्ष श्राद्ध या आपल्या तिथीनुसार साधन त्या माता दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतील. मग त्या शरीर त्यांना कसं उपलब्ध होईल त्या शरीरामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये याकरता नामचिंतनाची सेवा त्यांच्या मुलांनी आयोजित केली पतीने आयोजित केली. कारण आईचे एवढे उपकार आहेत का त्या आपल्या अंगाची जरी कातडी आपण सोडली ना त्या कातडीची आपण चप्पल जरी केली तर तिच्या पायात घातले ना तरी उपकार फिटणार नाहीत बाबांनो. कारण काशी क्षेत्रामध्ये आईचे उपकार फिटण्याकरता एका राजाने महादेवाचं मंदिर बांधलंय. घाटामध्ये आता तुम्ही गेला असेल ते सांगून देतो. घाट पाहिले ना सगळे. एका घाटावर मंदिर तिरपा आहे बघितला का. ती साक्ष आहे आईची साक्ष आहे. कारण त्या राजाने काय सांगितलं का हा मंदिर आईच्या उपकारातनं परतफेड करण्याकरता बांधतो. महादेवाला राग आला आणि तो मंदिर तिरपा झाला. आजही तो सिधा झाला नाही. ती साक्ष आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आई वडिलांची सेवा करा. बाकी तीर्थयात्रा नाही केल्यात तरी चालतील. आई वडिलांसारखं तीर्थ दुसरं जगामध्ये कुठलं नाही. तर त्यांनी तुम्हाला जग दाखवलंय.
त्यांच्यामुळे तुम्ही जग पाहता. त्यांच्या करता जेवढं तुम्ही कराल ना तेवढं कमी आहे. त्यानं तीर्थयात्रेला सावंतबालांनी काय केलं, आई वडील अंध होते तरी कावड मध्ये नेला ना. तुमच्याकडे 4 व्हीलर आल्या, त्यावेळी 4 व्हीलर नव्हती, कावडीमध्ये नेलं आई वडिलांना. हे तरी लक्षात घ्या. त्या कथा नुसत्याच बनवल्या का भगवंताने? याच्या पुढे असं घडणार आहे. स्वर्गीचे जरी देव असते तरी त्यांना मोक्ष नाही, मोक्ष आपल्याला आहे. एवढं लक्षात घ्या. याच देई गळे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही आहे कोणाला? पशु पक्ष्यांना आहे. मग त्यानं तू ज्ञान दिला नाही, आपल्याला दिला तरी कडून आपण वळतो का? नाही ना. मदिरा वाईट आहे, घेतल्याशिवाय राहत नाही. इथं बोलण्याचा नाही, पण मला कीव येते आपल्या समाजाची. मायले कराला सोडून गेली आई, मायले कराला आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी. आई आमच्यासाठी तुम्ही कष्ट केले फार, आई आमच्यासाठी तुम्ही कष्ट केले फार, सोडून गेली आई सा परिवार, सोडून गेली आई सा परिवार. आई आम्हाले कराना सोडून गेली आई, आम्हाले कराना आई आई मारू कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला. लेकी तू नारळात बसती काना कोपऱ्या, लेकी तू नारळात बसती काना कोपऱ्याला, आठवण येते आई या घड्याला, आठवण येते आई याच घडीला, सोडून गेली आई आम्हाले राहा, सोडून गेली आई आम्हाले राहा, आई आई हाक मारू मी कुणाला, आई आई हाक मारू मी कुणाला. जयदास म्हणे बाबा आई, म्हणे बाबा आणि आई, आई बाबा कारके आई बाबा कारके दैवत नाही. सोडून गेली आई सोडून गेली आई आम्हाले कराना, आई 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 हाक मारू मी कुणाला, आई 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 हाक मारू मी कुणाला. माय बापे केवळ कासी तेने न जावे तीरतासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. तुका म्हणे बापे अवघी देवाची स्वरूपी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. तुकोबारायांच्या 4 चरणावर कसं तरी माझ्या बुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. जी माऊलीने बुद्धी दिली, तुकोबारायांनी बुद्धी दिली, त्याप्रमाणे तुमच्याकडनं मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुखातनं काही चुकीचा शब्द जर गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. तो माझा मला परत द्या. आमच्याकडे खाडे आहे, त्याच्यामध्ये मी आंघोळ करेन. तो दोष मी धुवून टाकेन. पुढच्या वेळी घडू नये, कारण दोष हा माणसाकडनं घडत असतो. जरी आम्ही कीर्तन करायला लागलो म्हणून आम्ही दोषी नाहीत अशातला भाग नाही. एकाच शब्द चुकीचा जाऊ शकतो. तो कोणाला जर लागला असेल ना, तो माझा मला परत द्या. आणि झालेल्या सेवेचं पुण्य त्या उषा आई चरणी अर्पण करून त्यांची
पुढचे वाटचाल सुखाची व्हावी याकरता त्यांच्या चरणावर अर्पण करून सेवेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल गेले विठ्ठल गेले बोले बोले वाहुले राज बापरा महाराज नाही चालला काळ्या राज बापराज महाराज भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की पाहता रोशनी पाहता रोशनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी दोहा विठ्ठला बलवा दोहा माधव बलवा मायले कराला सोडून गेली आई मायले कराला आई 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 हात मारून कुणाला आई 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 हात मारून कुणाला आई
कोपऱ्याला आठवण येते आई या घराला आठवण येते आई याच घडीला सोडून गेली आई आम्हाला सोडून गेली आई आम्हाला आई 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 मारू मी गुन्हा आई आई मारू मी गुन्हा तास माने बाबा आणि आई आई बाबा आई बाबा दैवत नाही सोडून गेली आई सोडून गेली आई आम्हाला आई 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 हात मारू मी कोणा आई 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 हात मारू मी कोणा माय बापे केवळ कासी तेने न जावे तीरतासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तुका म्हणे बापे अवघी देवाची स्वरूपी मायले कराला